आजचे तुम्हाला 3 मुद्दे सांगतो शेळीपालनातले. म्हणजे कसं आहे खुराकाबाबत. कारण बघा बऱ्याच जणांचं फार्मवरती काय असते, कोणी खुराक देतच नाही, कोणी कमी देतंय आणि कोणी खूपच जास्त देतंय. त्याच्यामुळे काय अडचणी होतात मी तुम्हाला सांगतो तर थोडक्यात. तर बघा ही शेळी गाभण आहे. आता हिच्या पोटामध्ये 2 पिल्ले आहेत. जर मी हिला खुराक नाही दिला तर बारीकीत कुशेच लहान लहान पिल्ले होतात. मग ते व्यवस्थित पाय धरत नाही, थरथर कापतात, मरण पावतात किंवा 4-4 दिवस म्हणजे अशक्त पिल्लू जन्माला येणं किंवा मोठे जरी झाले तरी ह्या लहान बोकडासारखं होणं. कारण काल आपण वेट गेन केलं होतं, अशा बोकडासारखं होणं. मग कुठंतरी काय म्हणावं तेवढा नफा शेळीपालनामध्ये भेटत नाही. डायरेक्ट तुम्हाला सांगायचं म्हणजे एका वाक्यात की गाभण शेळीला, ही आता शेळी गाभण आहे, हिला पोटामध्ये चांगलं संगोपन झालं तरच तुम्हाला पुढे पिल्लं चांगले बोकड चांगले होणार आहेत ना. कारण बरेच जण काय करतात, ज्यावेळेस शेळी येते त्यावेळेस त्या शेळीला खुराक चालू करतात, नंतर ते पिल्ले मोठे झाले की नंतर खुराक चालू करतात. हे बघा आधी गाभण शेळीला खुराक देणं हे अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही कितीही खाऊ घाला तिला, सुबाबोळ 12 प्रकारचं तुमचं विवण ते जे काय असेल ते तुम्ही सोनं जरी खाऊ घातलं 100% तिला खुराक द्यावंच लागला. आणि खुराक म्हणजे काय आहे, एक तो एक खुराक वापरायचा नाही. आता सोयाबीन आहे शेतामध्ये, आता माझ्या शेतामध्ये सोयाबीन आहे, 12 महिने सोयाबीनच वापरायचं का मी नाही. जसं आता गहू ऍड करायचं, आधीमध्ये मका ऍड करायच्या, आपली घण्याची पेंड किंवा करड्याची पेंड वगैरे असते ती ऍड करायची, सरकी खात असतील तर सरकी पेंड ऍड करायची, शेंगदाणा पेंड ऍड करायची, मध्ये कॅल्शियम वगैरे पाजायचं, हे पण गरजेचं आहे. आणि बरेच जण काय करतात, कमी देतात. आता कमी देतात म्हणजे कसं आहे सांगतो तुम्हाला. समजा एवढा खुराक जर आपण चालू केला 3ऱ्या महिन्यापासून, शेवटपर्यंत एवढाच खुराक दिला, अजिबात खुराकच वाढवत नाही शेळी वेळीपर्यंत. अहो तसं करू नका. सावकाश 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 खुराक वाढवत चला. अगो 150-200 ग्राम पूर्ण पाव किलोपर्यंत जरी खुराक जरी दिला त्या शेळीला तरी चालतो, काहीच अडचण नाही. आता मी पूर्ण म्हणजे चांगलं पाव किलोच्या वरी खुराक देतो सध्या शेळ्यांना. गहू आणि सोयाबीन मिक्स आहे आणि मध्ये आपला ॲग्रीमेंट 4चं मिनरल मिक्सचर. खुराक सावकाश सावकाश वाढवत चला. आता हे दुसऱ्याला त्याच्यामुळं कसं आहे, एवढा जरी खुराक जरी दिला म्हणजे कसं आहे, तू पिल्ले म्हणजे जगू पण नाही आणि मरू पण नाही अशा कंडिशनमध्ये जन्मतात, म्हणजे प्रॉपर रिझल्ट भेटत नाही तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट, आता तिसरी गोष्ट, अति करणं. माझ्याकडे खुराक भरपूर आहे, मी म्हणजे शेळीपालनामध्ये खर्च करणार हे करणार म्हणून अतिशोक्ती म्हणजे त्याला अर्धा किलो 1 किलो काही फार्मवाले 1 किलो मका खाऊ घालतात. मग होतंय का त्याच्यामुळे अडचणी. खुराक नाही दिला, कमी दिला तरी अडचणी कमी होतात, जास्त दिला तर जास्तच होतात बघा. म्हणजे कसं शेळीला कासेचे आजार होणं म्हणजे त्याला अल्फा वगैरे म्हणू शकतो. ज्यावेळेस शेळी येते, ज्यावेळेस चीक काढत असतो मग सडामध्ये गाठी वगैरे तयार होणं, ह्या असे प्रॉब्लेम होतात त्याला. जास्त जरी खुराक दिला तर गाभण शेळीला अति खुराक दिला तर. त्याच्यामुळं खुराक देण्याचं तुम्हाला समजलं पाहिजे, त्याच्या वेतानुसार खुराक देणं किंवा सावकाश 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 खुराक वाढवणं. पाव किलोच्या वरी खुराक द्यायची काही गरज नाही, पण 4थ्या महिन्यापासून पाव किलो खुराक देणं गरजेचं आहे. म्हणजे पाव किलो म्हणजे किती आहे तेवढा खुराक देणं गरजेचं आहे. 250, 300, 350, 400 ग्राम व्यवस्थित. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे बघा, आता इथं शेळ्यांना मी सकाळी उठला, आता ह्यांना शार्कोफेरॉल वेट चालू केलंय. मी सांगत असतो 5वा महिना 4.5-5वा महिना लागला की मस्तपैकी शार्कोफेरॉल वेट वगैरे चालू करायचं त्याला, जे की रक्ताची कमतरता दूर होत असते, पिल्लं चांगले सदृढ टणटण जन्मतात. आता बघा तुम्हाला हे जनावर दिसत असतील, एक गोष्ट लक्षात घ्या, फक्त हे आता सुबावळ आहे, मी ते जास्त बंद झालं आपलं, सध्या पाणी कमी आहे आणि हे सुकलेलं आताच थोडंसं सुबावळ टाकलेली आहे. प्रॉपर तुरीचं गुळी आणि फक्त 4G बुलेट नेपियर ह्याच्यावरती तुम्हाला दिसत असतील. शेळ्याच्या तब्येती बघा, शेळ्या बाहेर सुद्धा सोडत नाही, फक्त तुरीचं गुळी, सोयाबीन आणि खुराक ह्या गोष्टींवरती एवढ्या जबरदस्त शेळ्या आहेत. आणि यांचे पिल्ले सुद्धा बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या, रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या. कारण बघा फक्त 2 चाऱ्यावरती शेळीपालन चालू आहे माझं, कारण आणि ते पण व्यवस्थित चालू आहे. तुम्हाला दिसत असेल रिझल्ट बघा. एक तरी शेळी तुम्हाला खराब दिसते का? काय जबरदस्त दिसते बघा तुम्ही. फक्त तुरीचं गुळी आणि आपलं 4G बुलेट नेपियर, बस एवढ्यावरती जिथं दिसत असेल 4G बुलेट नेपियर, तुरीचं गुळी, 4G बुलेट नेपियर, खुराक आणि आपलं जे काय आपलं शार्कोफेरॉल असं किंवा कॅल्शियम जे काय आपलं रेग्युलरचं वापरायचं ते, एवढ्यावरती शेळीपालन चालू आहे माझं. मग काय अवघड आहे, काय नसते शेळीपालनामध्ये, फक्त असते नियोजनाचा विषय, लहान लहान बारकावे. कारण माहितीच नाही. आता बघा का जबरदस्त बोकड आहे, काय क्वालिटी आहे बघा त्या बोकडाची. आता हा बोकड परवाच्या दिवशी दुपारपर्यंत व्हिडिओ येऊन जाईल याचा, कारण आम्ही बाजारात विक्रीसाठी नेणार होतो या बोकडाला. सांगायचा उद्देश हाच आहे की बघा तितकं काहीच अवघड नाही. माझा उद्देश एकच आहे, होता होईल तेवढं शेळीपालन सोपं करून सांगणं. कारण आहे सोपं, थोडेसे काही माहिती आहे तुम्हाला, बरेच काही मुद्देसूद गोष्टी आहेत जे की माहिती झाल्या तुम्हाला की शेळीपालन सोपं वाढते. मग इथून पुढं महत्वाची व्हिडिओ येणार आहेत. कारण बघा
मला असंच म्हणायचं की शेळीपालनामध्ये बरेच जण अवघड म्हणजे जास्त टेन्शन घेतल्यासारखं करतात, म्हणजे शेळीपालन अवघड आहे घाबरल्यासारखं करणं किंवा अशा गोष्टी नाही. मस्तपैकी डॉक्टरसोबत चांगले संबंध वगैरे ठेवत चला, व्यवस्थित शेळ्यांचं संगोपन करा. काही अडचणी असेल तर कमेंटमध्ये विचारा. मी 100% तुमच्या टॉपिकवरती मी व्हिडिओ बनवतो सेपरेट, कारण बघा लवकरात लवकर मी मोबाईल नंबर पण देणार आहे. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.